खरंच हे लाडू खूप खुसखुशीत होतात आणि जिभेवर ठेवताच विरघळतात अगदी पेढ्याप्रमाणे. बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत कारण हे बिना पाकाचे लाडू आहेत. त्यामुळे पाक बनवायचं अजिबातच टेन्शन नाही. आणि खरं सांगायचं म्हटल्यावर बनवायची कृती सुद्धा खूप सोपी आहे. अगदी पटकन हे बनले जातात आणि तितक्याच लवकर हे पस्त सुद्धा होतात. सगळं कसं सोयीस्कर व्हावं म्हणून मग मी वाटी आणि वजने असं दोन्ही प्रमाण दिलेलं आहे. कोणतीही मनात शंका न आणता मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही असे लाडू बनवून पाहिलेत ना, तर बघा घरात सगळ्यांनाच नक्की हे आवडतील. चला तर मग खूप वेळ न दवडता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. रव्याचे लाडू बनवतोय तर सगळ्यात आधी आपण रवा मोजून घेऊयात. वजनी आणि वाटी असं दोन्ही प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे सगळं कसं सोयीस्कर होईल. आता रवा घेत असताना तो अतिशय बारीक असा रवा घ्यायचा आहे. जो चिरोटी रवा असतो किंवा 0 नंबरचा रवा असतो, अगदी बाजारात सहज तो मिळतो. तोच रवा इथे मी घेतलेला आहे. एक वाटी भरून इथे मी रवा घेतलाय म्हणजे जवळ आसपास याचं वजन भरलेलं आहे पाव किलो. अर्धा किलो रव्याचे आपण लाडू बनवणार आहोत, यामुळे आणखीन एक वाटी मी इथे भरून घेतलेली आहे. हा रवा सुद्धा बरोबर पाव किलो भरलेला आहे. आता जेव्हा तुम्ही अर्धा किलो करा किंवा 1 किलो करा, दोन्ही रव्याचे समान 2 भाग करायचे आणि 2 भांड्यामध्ये सेम भांड्यामध्ये ठेवायचे. म्हणजे मग आपल्याला एका भांड्याचं व्यवस्थित असं मोजमाप कळतं. रवा सुद्धा मी 2 वाटीमध्ये काढून घेतला. अर्धाच किलोचे मला लाडू करायचे होते, पण वजनी प्रमाण दाखवायचं होतं म्हणून मी इथे वजन काट्यावरती तुम्हाला दाखवलं. ज्या वाटीने मी रवा मोजून घेतला होता, त्याच वाटीने इथे मी साखर सुद्धा मोजून घेणार आहे. म्हणजे कसं 2 भाग करून घेतले की 2 1 साखर आपल्याला घ्यायची आहे. तर 2 वाटी रवा होता यासाठी बरोबर 1 वाटी भरून इथे मी साखर घेतलेली आहे. पिठी साखर इथे मी 1 वाटी घेतलेली नाहीये, तर साखर इथे मी 1 वाटी घेतलीये. या साखरेचीच आपण घरी पिठी साखर करणार आहोत. आता इथे वजनी प्रमाणानुसार बरोबर 350 ग्रॅम आपल्याला साखर घ्यायची अर्धा किलोसाठी. तर अतिशय सोपं या लाडूचं गणित मी तुमच्या समोर मांडलंय. 2 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर आणि 1 वाटीच्या निम्म म्हणजेच अर्धी वाटी आपल्याला तूप लागणार आहे. जे वजनी प्रमाणानुसार बरोबर 150 ग्रॅम भरतं. बिना पाकाचे हे रवा लाडू याचं गणित अतिशय सोपं करून मी तुमच्या समोर मांडलंय. 2 वाटी रवा असेल तर त्याच्या निम्म 1 वाटी साखर आणि साखरेच्या निम्म अर्धी वाटी भरून आपल्याला इथं तूप घ्यायचंय. अर्धा किलो रव्यासाठी 350 ग्रॅम साखर घेतली आणि बरोबर 150 ग्रॅम आपल्याला इथे तूप घ्यायचंय. तर हे माप तुमच्या लक्षात आलं. यानंतर लगेचच लाडू बनवायला घेऊया. इथे मी नुकतीच कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. मोजून घेतलेल्या तुपापैकी आपल्याला थोडंसंच तूप म्हणजे साधारण 2-3 चमचेच तूप आता यामध्ये घालायचंय आणि तूप थोडंसं वितळू द्यायचं. रव्याचे लाडू करत असताना किंवा बेसनाचे लाडू करत असताना एकदम तूप घालायचं नाही. अगदी सावकाश हळूहळू थोडं थोडं तूप करत घालायचं म्हणजे मग एक सारखा असा रवा किंवा बेसन भाजलं जातं. तूप थोडंसं वितळलं गेलं की आपण मोजून घेतलेला रवा यामध्ये घालायचा आणि एक लक्षात घ्या की सुरुवातीपासूनच मी या गॅसची फ्लेम लो ठेवली आहे. आता लो फ्लेमवरतीच सगळ्या लाडूचं जी प्रोसेस आहे ती करून घ्यायची. कुठेही आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची नाही. मंद आचेवरती रवा भाजून घेतला की कसा तो खमंग भाजला जातो आणि तूप सुद्धा आपल्याला बेताने टाकता येतं. आपल्या हातामध्ये कंट्रोल असतो आणि यामुळेच आपल्याला हे अगदी खमंग असं भाजून घ्यायचं. तर सुरुवातीला साधारण एक 5-10 मिनिटांसाठी मी या थोड्याशा तुपामध्येच रवा आधी भाजून घेणार आहे. बरोबर 10 मिनिटांनंतर उरलेलं जे तूप आहे त्यापैकी आणखीन 2 चमचे तूप आपण यामध्ये घालूयात आणि पुन्हा आपण हा रवा मंद आचेवरतीच भाजून घेऊयात. तर बघा अजून तूप शिल्लक आहे. असं थोडं थोडं करूनच तूप आपल्याला रव्यामध्ये घालायचंय म्हणजे मग रवा जो आहे तो व्यवस्थित असा भाजला जातो. तर बरोबर आणखीन एक 10 मिनिटानंतर इथे रव्याचा रंग तुम्ही बघू शकता. मस्त पिवळसर रंग आलाय आणि खमंग असा सुवास दरवळतोय. आता यावेळेस जे उरलेलं तूप आहे की नाही त्यापैकी थोडंसं तूप शिल्लक ठेवायचं, बाकीचं सगळं तूप यामध्ये घालायचं. तर साधारण असं चमचाभर तूप मी शिल्लक ठेवणार आहे. बाकीचं सगळं तूप म्हणजे अगदीच चमचाभरच उरलं होतं ते उरलेलं तूप मी यामध्ये घातलं. तसं तर रवा आता खमंग 20 मिनिटांमध्ये भाजला जातो, पण आणखीन 5 मिनिटांसाठी अजिबातच कुठली कसर बाकी राहायला नको म्हणून आणखीन 5 मिनिटांसाठी मी भाजून घेणार आहे. रवा कसा चांगला भाजला गेला की अजिबात यामध्ये कच्चेपणा वाटत नाही किंवा लाडू सुद्धा बरेच दिवस छान असे टिकले जातात. तर सुरुवातीपासून ते आतापर्यंत एकूण बरोबर 25 मिनिटांसाठी हा रवा मी चांगला भाजून घेतला. आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे, पण साखर आपल्याला घरीच बारीक करून घ्यायची आहे.
जर पिठी साखरेचा अंदाज सांगायचा झाला तर थोडासा तो वेगळा भरतो आणि अशी ताजी ताजी जर तुम्ही पिठी साखर करून घेतलीत ना तर मग यामध्ये गुठळ्या सुद्धा नसतात. यामुळे चाळायची सुद्धा गरज पडत नाही. अशी ताजी ताजी पिठी साखर करून लगेचच मी या गरम मिश्रणामध्ये घातली. लक्षात घ्या, 25 मिनिटांसाठी मी तो रवा भाजून घेतला. गॅसची फ्लेम मंदच आहे. मंद आचेवरती पिठी साखर यामध्ये घातली. पिठी साखर फक्त आपल्याला मिसळून घ्यायची आहे आणि मगच गॅसची फ्लेम बंद करायची. लक्षात घ्या, जोपर्यंत पिठी साखर संपूर्णपणे यामध्ये मिसळत नाही तोपर्यंत मी गॅसची फ्लेम बंद केलेली नाही. आजच्या या रेसिपीमध्ये साखर बारीक करून घेण्यासाठी इथे मी अगारोचा मार्बल न्यूट्री ब्लेंडर वापरलाय, जो BPA फ्री आहे आणि 2 ट्रायटन जार सोबत येतात. 1000 वॉटचा हा ब्लेंडर आहे आणि 100% कॉपर मोटर याची आहे. तुम्हाला जर घ्यायचं असेल लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इकडे पिठी साखर रव्यामध्ये मी चांगली मिक्स करून घेतलेली आहे. यामध्ये अजिबात गुठळ्या व्हायला नकोत. गुठळ्या जर झाल्या तर त्या संपूर्णपणे आपल्याला मोडून घ्यायच्यात. आता आपल्याला रवा अशा पद्धतीने दाबून यामध्ये ठेवायचा आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम बंद करायची आणि 15 मिनिटांसाठी हे मिश्रण हे असंच मुरू द्यायचं. बरोबर 15 ते 20 मिनिटांनंतर यावरचं मी झाकण काढून घेतलं. यामध्ये घालूयात वेलची पावडर. घातलेली ही वेलची पावडर आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची. 1 चमचाभर आपण तूप शिल्लक ठेवलं होतं, ते सुद्धा तूप आपल्याला यामध्ये आत्ताच घालायचंय. म्हणजे लाडूला चकाकी खूप छान येते, म्हणून मी चमचाभर तूप शिल्लक ठेवलं होतं आणि आता हे उरलेलं तूप आपल्याला यामध्ये घालायचंय. तूप सुद्धा चांगलं या मिश्रणामध्ये मिसळून घ्यायचं. आता मिश्रण जर तुम्ही इथे बघितलं तर हे थोडंसं भुरभुरीत वाटतं. याचे जर तुम्ही लाडू बांधायला गेला तर लाडू वळले जातील, पण खूप जास्त वेळ तुम्हाला हे जोर देऊन दाबून घ्यावे लागतील. मग यामुळेच आपल्याला हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचंय. म्हणजे असे 2-2, 3-3 चमचे घ्यायचं आणि हे मिश्रण चांगलं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. पल्स मोडवरती साधारण 2 ते 3 वेळा तुम्ही हे फिरवून घेतलं तर मग सारखं एकसारखं असं बाइंडिंग सुद्धा येतं आणि याचबरोबर जेव्हा आपण बिना पाकाचे लाडू करतो त्यामुळे जो करकरीतपणा असतो ना तो सुद्धा इथे निघून जातो. अगदी काही सेकंदांसाठीच मी हे मिश्रण असं फिरवून घेतलंय. आता तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता. छान असं पेड्यासारखं, खव्यासारखं हे टेक्स्चर होतं. लाडू वळायला गेलात तर लगेचच हा वळला सुद्धा जातो. हे पहा. याच पद्धतीने उरलेलं लाडवाचं जे मिश्रण आहे ते सुद्धा मी इथे बारीक करून घेतलेलं आहे. मस्त टेक्स्चर आलेलं आहे आणि आता मात्र तुम्ही याचे लाडू बांधू शकता. आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता. तळून घाला किंवा असेच कच्चे घातले तरी सुद्धा चालतील. मी हे असेच लाडू वळणार आहेत कारण मला हे लाडू खूप आवडतात, त्यामुळे मी हे प्लेनच ठेवणार आहे. आवडत असेल तर वरून तुम्ही पिस्त्याचे किंवा मग इतर ड्रायफ्रूटचे सजावटीसाठी वरती लावू शकता. इथे तुम्ही बघितलं की अतिशय सुंदर सुरेख असा लाडू लगेचच वळला सुद्धा जातोय. खूप असा जोर देऊन वळायची गरज पडत नाही, कारण जेव्हा आपण मिश्रण हे मिक्सर मधून फिरवून घेतो की नाही त्यावेळेस काय होतं, हे मिश्रण थोडंसं गरम होतं आणि यामुळेच गरम असल्यामुळे लगेचच लाडू बांधले जातात. तर इथे तुम्ही बघू शकता थोडेसे असे पिस्त्याचे मी काप घेतलेले आहेत आणि यामध्येच गुलाबाच्या काही पाकळ्या सुद्धा घेतल्यात. मिश्रण हलकंसं कोमट असलं की लगेचच असे लाडू बांधले जातात. आता याच पद्धतीने आणखीन एक लाडू आपण वळून घेऊयात. दुसरा लाडू वळताना अगदी खूप जोर देऊन तुम्ही नाही वळून घेतला तरी सुद्धा चालू शकतो. एखाद्या वाटीचं प्रमाण ठेवायचं, मग सगळे असे त्या वाटीमध्येच मिश्रण घ्यायचं आणि सगळे लाडू एकसारखे असे एका आकाराचे वळून होतात. लगेचच दुसरा लाडू सुद्धा वळून झाला. अगदी अर्धा मिनिटापेक्षा सुद्धा कमी वेळ एक लाडू वळण्यासाठी लागतो. तर इथे तुम्ही बघू शकता दुसरा लाडू सुद्धा अतिशय सुरेख दिसतोय. याच पद्धतीने उरलेले जे लाडू आहेत ते मी करून घेते. तर इथे संपूर्ण लाडू वळून झालेले आहेत. मी हे लाडू असेच प्लेन ठेवलेत कारण मग हे दिसायला सुद्धा असे खूप सुरेख दिसतात. तुम्हाला आवडत असेल तर मनुका किंवा काजूचे काप, बदामाचे काप असे तुम्ही याच्यावरती लावू शकता. तयार केलेल्या मिश्रणाचे किंवा अर्धा किलो रव्याचे बरोबर इथे मध्यम आकाराचे 25 लाडू तयार झाले. तर एक लाडू तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की हा कसा झालेला आहे. हा लाडू अतिशय मऊसूत होतो, लगेचच तोंडात टाकता विरघळला जातो आणि अगदी पेढ्यासारखं याचं टेक्स्चर होतं. इथे तुम्ही बघू शकता अतिशय खुसखुशीत असा हा लाडू तयार झालेला आहे. यामध्ये आपण दूध, पाणी असं काहीच वापरलं नाही, यामुळे हे लाडू अगदी महिना 1.5 महिने असेच टिकतात. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.